नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता आर्या इथे देशमुखांच्या घरी आलेली असते. आर्या आता मानिनीताईंचे हात चेपून देत असते आणि त्यावेळी मानिनीताईंनाही खूप छान वाटत असतं. आर्या विचारते, आई आता तुम्हाला बरं वाटतंय ना? अहो मगापासून एवढा वेळ तुम्ही लाडू वळलात, मग तुमचे हात दुखणारच ना? तर मानिनीताई म्हणतात, अगं मी तर मगाशीच म्हणाले ना, लाडू मी वळलेच नाही आहेत, तर मुलांनीच वळले आहेत. तर आर्या म्हणते, बरं ठीक आहे, पण आता तुम्हाला छान वाटतंय ना? मानिनीताई म्हणतात, हो खरंच खूप छान वाटतंय, पण आता बस खरंच बस झालं. कारण कसं आहे ना, मला दुसऱ्यांकडून सेवा करून घ्यायला खरंच आवडत नाही आणि तसंही तुला अगदी छान बरोबर पॉईंट्स माहीत आहेत, त्यामुळे मला अजून बरं वाटलं आणि त्यासाठी खरंच थँक्यू. तर आर्या म्हणते, हे बरं आहे, मगाशी तर तुम्ही स्वतःच्या हातानेच मला लाडू भरवलात आणि आता मला थँक्सही म्हणताय आणि परकं करून टाकताय का? तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही आर्या, अगं असं काही नाही आहे, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. अगं तुला बाहेर किती कामं असतात, तुझी किती दगदग होत असेल ना, त्यात तू डॉक्टर आहेस आणि त्यात तू प्रेग्नेंट आहेस, मग खरं तर आरामाची गरज तुला आहे. तर आर्या म्हणते, नाही नाही असं काही नाही आहे, आरामाची गरज आहे, परंतु आत्ता कुठे दुसरा महिना सुरू आहे, आरामाला अजून उशीर आहे. तर आर्या पुढे म्हणते, आराम म्हटलं की स्वस्त बसणं आणि स्वस्त बसलं की मग भूतकाळ आठवतो आणि या सगळ्यामुळे खूप त्रास होतो. त्यावेळीसुद्धा मी गरोदरच होती आणि आतासुद्धा मी गरोदर आहे, त्यामुळे उगाच मन त्या मागच्या विचारांमध्ये हरवून जातं. पण इथे खरंच खूप छान वाटतं. इथे कसं तुमचं कुटुंब आहे, तुमची छान लोकं आहेत, मग या सगळ्यांमध्ये राहिले ना की खरंच खूप छान वाटतं मला. नाहीतर मग माझ्या घरी मी आणि माझं बाळ दोघेच तर असतो. तर त्यावेळी मानिनीताई प्रश्न करत म्हणतात, चैतन्य तो तर असतोच ना घरी? तर आर्या पटकन उत्तर देत म्हणते, असतो ना, कधी कधी असतो आणि कधी कधी काम असलं तर त्याला बाहेर जावं लागतं. पण खरं सांगू काय, मला काय वाटतं की गरोदर स्त्री असेल तर तिच्या आजूबाजूला असं छान आनंदी वातावरण आणि असं छान कुटुंब असेल तर तिला अजून काय हवं ना? पण तुम्हाला तर माहीतच आहे आई, आजकालच्या मुलांना जॉईंट फॅमिली नको आहे. त्यांना सगळं वेगवेगळं हवं असतं, सेपरेट राहायचं असतं त्यांना. पण या सगळ्यात काय मजा ना? पण खरं सांगू का, खरी मजा तर एकत्र राहण्यात आहे. सासूला सासू नाही तर आई म्हणण्यात आहे आणि सासऱ्यांना बाबा. सगळं कसं अगदी एकत्र मिळून मिसळून करण्यात असते आणि माझ्यासाठी तर सर्वात जास्त तेच सुखी कुटुंब आहे. आता आर्या इतकं मनापासून बोलत असते आणि इतकी भावूक झालेली असते, ते पाहून मानिनीताईंना सुद्धा आर्याबद्दल इतकं बरं वाटत असतं की मानिनीताई तिचं कौतुक करत तिला म्हणतात की खरंच आर्या किती छान बोलतेस ग तू. आर्याच्या विचाराने मानिनीताई प्रभावित होतात आणि म्हणू लागतात, आर्या खरं सांगू का, तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक घरात सून म्हणून मिळाली ना तर कुठलंच घर कधीच तुटणार नाही. आणि आर्या स्वतःला परकं समजू नकोस, हे घर सुद्धा अगदी तुझंच आहे, त्यामुळे कधीही वाटलं तरी अगदी बिनधास्त यायचं, असं परकं समजू नकोस. आणि असं काही नाही आहे की नंदिनी काव्य घरी हव्याच, तुला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तू अगदी बिनधास्त येऊ शकतेस. आता मानिनीताई आर्याचे खूप लाड करत असतात, तर आर्या अगदी मायेनेच मानिनीताईंना मिठी मारते. मानिनीताई सुद्धा आर्याला सावरतात आणि म्हणू लागतात, आर्या अगं तू प्रेग्नेंट आहेस आणि या दिवसात स्वतःची काळजी घेत जा, असं म्हणत मानिनीताई आर्याची काळजी करत असतात, तिला समजावत असतात. तर आर्या खुश होत मनाशीच म्हणते, नंदिनी नंदिनी, काय ग, तू जीवाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास, त्याचा ब्रेन वॉश केलास आणि आता तो मला मिठीत घेत नाहीये, तू मला मिठीसुद्धा मारत नाहीये. पण नंदिनी आता तू बघ, तू कितीही प्रयत्न केलेस तरी आता तू काहीच करू शकत नाही, कारण आता एक एक करून तुझी हीच माणसं तुझ्यापासून मी दूर करणार आहे. तू माझ्या आवडत्या माणसापासून मला लांब केलंयस, परंतु आता हेच तुझ्या बाबतीतही घडणार आहे. तुझी ही आवडती माणसं तुझ्यापासून एक एक करून लांब होणार आहेत. आता तू बघतच राहा मी काय करते, असं म्हणत आर्याने आता संपूर्ण देशमुख कुटुंब आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, काव्या पार्थला विचारते, पार्थ अहो काय करताय तुम्ही? तर त्यावेळी पार्थ म्हणतो, काही नाही, नेल पॉलिश लावून देत आहे. तर काव्या म्हणते, हो का? गरोदर बायकांना त्यांच्या पायांना नेलपेंट लावून देणाऱ्या नवऱ्यांपैकी तुम्ही एकमेव असे दुर्मिळ असाल. तर पार्थ म्हणतो, काय आहे ना, आता प्रेग्नेंट असल्यामुळे तुमचं पोट वाढत चाललंय आणि तुम्हाला खाली वाकून तुमच्या पायांना नेल पॉलिश लावता येणार नाही, म्हणून मी हे काम करतोय.
पार्थ पुढे काव्याचं कौतुक करत म्हणतो, काय काव्या, तुम्ही बायका म्हणजे खरंच कमाल आहात. घर सांभाळता, आम्हाला सांभाळता, तुमचं काम सांभाळता आणि पोटातल्या बाळालाही सांभाळता, पण स्वतःला मात्र सांभाळता येत नाही ना तुम्हाला. या सगळ्यात तुम्ही स्वतःची काळजीही घेत नाही, मग आम्हा नवऱ्यांना तुमची काळजी घ्यायला नको का. आता तुम्ही म्हणता तसं बायकोला तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये तिच्या नखांना नेल पॉलिश लावून देणाऱ्यांपैकी मी दुर्मिळ एक आहे, तर मग मी आता सगळ्या तमाम नवऱ्यांना आव्हान करतो, सगळ्या नवऱ्यांनी मी जसं करतोय तसं करायला हवं. काय आहे ना, आपली बायको ही अगदी टकाटक दिसायला हवी ना. तर आता काव्याला मात्र आश्चर्य वाटतं. काव्या पार्थला म्हणते, देशमुख टकाटक असं लिहिलंय का तुमच्या त्या गर्भसंस्काराच्या पुस्तकामध्ये. तर पार्थ काव्याला म्हणतो, काय आहे ना, आता प्रिलिम्स संपले आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा वाचा ना ते थोडं गर्भसंस्काराचं पुस्तक, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की त्यामध्ये नक्की काय काय लिहिलेलं आहे. तर काव्या पार्थला म्हणते, नको नको, तुम्हीच वाचा, म्हणजे तुम्हालाच ते पुस्तक पूर्ण करायचं आहे. आणि तसंही मला अभ्यास आहेच. आत्ता कुठे प्रिलिम्स पूर्ण झाल्या, परंतु मेन्स तर आहेतच ना, मग मला अभ्यास तर करावाच लागणार आणि आता मला तयारीला लागायला हवं. तर पार्थ विचारतो, कोणत्या तयारीला आणि कसली तयारी. तर त्यावेळी काव्या म्हणते, मेन्सची. आता मेन्ससुद्धा येतीलच ना लवकर. आता तर मी दुसऱ्यांदा मेन्स देणार आहे, 3च महिने राहिले आहेत. तर त्यावेळी पार्थ म्हणतो 2. तर काव्या म्हणते, देशमुख अहो 3 महिने आहेत मेन्सला. तर पार्थ म्हणतो, डोहाळे जीवनाला 2 महिने राहिलेत असं म्हणतोय मी. तर काव्या पार्थला म्हणते, तुमचं काय चालू असतं ना देशमुख, मला तर काहीच कळत नाही. म्हणजे बघा ना, आपण दोघी हे ना वेगवेगळ्या टोकाचं बोलत असतो. आयुष्यभर एकत्र राहिलो म्हणजे मिळवलं रे बाबा असं म्हणत आता काव्या तर हात सोडते आणि देवालाच प्रार्थना करते. आता काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थला धक्काच बसतो. बाहेर तर विजांचा कडकडाट होत असतो आणि यातच पार्थला गुरुजींचं बोलणं आठवतं. गुरुजी पार्थला म्हणालेले असतात की नियती तुमची कठोर परीक्षा घेणार आहे, परंतु यात डगमगू नका, एकमेकांचे हात सोडू नका. कारण जिथे साथ अखंड असते तिथे नियतीला सुद्धा हार मानावी लागते. आता पार्थ गुरुजींच्या बोलण्याचा विचार करतो आणि त्यांचे ते शब्द पार्थला पुन्हा पुन्हा आठवत असतात. बाहेर तर पावसामुळे सुसाट्याचा वारा सुटलेला असतो आणि याच हवेने पार्थ आणि काव्याचं वटपौर्णिमे दिवशी पार्थने काढलेलं स्केच हे उडतच खाली पडतं आणि त्यावेळी पार्थचं लक्ष जातो. त्या दोघांचं एकत्रच असणारं स्केच पार्थ हातात घेतो आणि त्यावेळी काव्या पार्थकडे पाहत असते. तर पार्थला गुरुजींचं बोलणं आठवत असतं, संकट माणसाला हरवत नाही, परंतु एकमेकांचे हात सुटलेत की मग येणारी वेळ सुद्धा काहीच करू शकत नाही. आता मात्र पार्थ इतका अस्वस्थ झालेला असतो की काव्याला पार्थची काळजी वाटत असते. काव्या पार्थला विचारते की देशमुख काय झालंय, तुम्ही एवढे पॅनिक का झालाय, का अस्वस्थ झालाय, काय झालंय नक्की. तर त्यावेळी पार्थ त्याच्या हातातील स्केच बाजूला ठेवतो, काव्याचे हात हातात घेतो आणि म्हणतो, काव्या मला वचन द्या आणि मला प्रॉमिस करा की तुम्ही माझी साथ कधीही सोडणार नाही आहात, तुम्ही मला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. आपली एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही, आपल्यात रामायण घडू द्यायचं नाही. तर पार्थ हे सगळं काही बोलत असतो, परंतु काव्याला मात्र काहीच कळत नसतं. पार्थ इतका घाबरलेला असतो. तर काव्या त्याला शांत करत म्हणते, देशमुख नक्की काय झालंय, तुम्ही एवढे का घाबरलाय. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या. तर काव्या म्हणते, बरं मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्या मानगुटीवर बसायचं कधीच सोडणार नाही, मी तुमचा हात, तुमची ही बोटं, तुमची ही नखं कधीच सोडणार नाही, मी आयुष्यभर फक्त तुमच्यासोबत असेल. आता काव्या पार्थला हसवण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, तुम्हाला कार्टूनगिरी कशी व सुचते. तर त्यावेळी काव्याचं लक्ष पार्थच्या हातात असणाऱ्या घड्याळाजवळ जातो आणि आता टाईम 11:11 झालेला असतो. तर त्यावेळी काव्या लगेच हात सोडते आणि आपल्या नात्यासाठी युनिव्हर्सकडे प्रार्थना करते. तर पार्थ मनाशीच म्हणतो, युनिव्हर्स काही झालं तरी आम्हाला एकमेकांची साथ कायम अशीच मिळू देत, आम्ही एकमेकांसोबत असेच कायम असू देत, कितीही संकट आलं तरी आमचा हात मात्र सुटू देऊ नकोस, आमची ही साथ कायम अशीच राहू दे. आता काव्या पार्थकडे पाहते. तर घाबरलेला पार्थ काव्याला मिठीत घेतो आणि तिला सावरण्याचा आणि स्वतःलाही सावरण्याचा प्रयत्न करतो. पार्थ इतका घाबरलेला असतो की गुरुजींचेही शब्द आणि आपल्या नात्यात तर दुरावा येणार नाही ना याची त्याला भीती वाटत असते. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई तुळशीचं रोप घेऊन येतात आणि मिथुन काकांना म्हणतात, हे बघा भाऊजी. तर मिथुन काका म्हणतात, हे काय.
अचानक तुळशीचं रोपटं घेऊन आलात? तर मानिनीताई म्हणतात, नाही, मी कुठेही गेली नव्हती. आपल्या बाहेर आषाढी एकादशी निमित्त लहान मुलांची वारी चालली होती आणि त्यातील छोट्याशा विठ्ठल रुक्माईंनी मला हे तुळशीचं रोप दिलं. खरं तर ते सर्वांनाच देत होते. मिथून काका म्हणतात, वहिनी काही म्हणा, पण आय लाईक दिस. खरं तर अशी रोपं लावणं हे पुण्याचं काम, आणि त्यातही लहान मुलाकडून मिळालेला हा प्रसाद म्हणजे आपल्याला देवाचा आशीर्वादच आहे. तर मानिनीताई म्हणतात, अगदी खरं आहे. पण तुम्हाला सांगू का मिथून भाऊजी, ते छोट्या मुलांना पाहिलं ना, तेव्हा मला तर आपल्या घरातलं चित्र दिसायला लागलं. म्हणजे काही महिन्यानंतर आपल्या घरात सुद्धा अशी 2-2 छोटी लहान मुलं येणार आहेत. काही वर्षांनी ती मोठी होतील आणि मग अशा कार्यक्रमात जातील. म्हणजे जीवा आणि पार्थची मुलं अशा कार्यक्रमात जाणार आणि नंदिनी आणि काव्या त्यांना नटवणार, थटवणार, खूप छान तयार करणार आणि मी आणि विक्रम त्यांच्या बोटाला धरून त्यांना शाळेत घेऊन जाणार. तर मिथून काका मानिनीताईंना म्हणतात, वहिनी, तुम्ही बायका म्हणजे ना खरंच पुढचा विचार करत असता. वहिनी, अहो या सगळ्या गोष्टीला खूप वेळ आहे. तर मानिनीताई म्हणतात, अहो भाऊजी, वेळ आहे वेळ आहे म्हणता म्हणता कधी हे 2 महिने असे भुरकन निघून जातील हे कळणार सुद्धा नाही आपल्याला. आणि मग नंदिनीचा 6वा महिना असेल आणि काव्याचा 7वा. म्हणजे मग डोहाळे जेवणाची तयारी करावी लागणार आपल्याला. तर त्यावेळी मिथून काका म्हणतात, हो हो, असं म्हणत आता मिथून काका मानिनीताईंना म्हणतात, वहिनी, तुम्ही चहा पिणार का? तर मानिनीताई मिथून काकांचं बोलणं ओळखतात आणि म्हणतात, तुम्हाला चहा हवाय ना, देते, थांबा. असं म्हणत मानिनीताई तुळशीचं रोप तिथेच ठेवून चहा आणण्यासाठी निघून जातात. आता ह्या म्हणता म्हणता सगळ्या गोष्टींना 2 महिने उरकून गेलेले असतात आणि आता 2 महिन्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तिचा अभ्यास करत असते. आणि अभ्यास करत असताना काव्याचा लक्ष आरशासमोर जातो. कारण काव्य स्वतःला आरशात पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आता तिला कुर्ती खूप घट्ट होत असतात. आता तिचा 7वा महिना सुरू झालेला असतो आणि या पोटामुळे तिला कुर्ती होतही नसतात, परंतु तिने ते कुर्ती घातलेले असतात आणि यामुळे तिला त्रास होत असतो. तर त्याचवेळी पार्थने भरपूर सारे बॉक्स आणलेले असतात. तर पार्थ काव्याला खुणावतो. काव्या मागे वळून पाहते तर पार्थच्या हातात भरपूर सारे बॉक्स असतात. आता काव्या एक एक बॉक्स बाजूला ठेवते. आता एका बॉक्सच्या बाहेर लिहिलेलं असतं की 7व्या महिन्याची कुर्ती. तर काव्या खुणावूनच पार्थला विचारते की ही कोणासाठी आहे? तर पार्थ म्हणतो की माझ्यासाठी. काव्या आता पार्थला एक थपाटा देते. तर त्यानंतर काव्या ती कुर्ती पाहते. तिला ती कुर्ती खूप आवडलेली असते, परंतु नकळतच काव्याने कुर्तीचा तो बॉक्स गर्भसंस्कारांच्या पुस्तकावर ठेवलेला असतो. तर त्यावेळी पार्थ ते बाजूला करतो आणि गर्भसंस्काराचं पुस्तक हातात घेत म्हणतो की याच्यावर असं काही ठेवायचं नाही. तर त्यावेळी काव्या पार्थला खुणावूनच त्याने UPSCच्या एक्झामच्या पुस्तकावर ठेवलेल्या सगळ्या बॉक्सकडे बोट दाखवते. तर त्यावेळी पार्थ ते सगळे बॉक्स बाजूला करतो आणि काव्या ते पुस्तक हातात घेते. पार्थने गर्भसंस्काराचं तर काव्याने IAS होण्याचं पुस्तक हातात घेतलेलं असतं. आणि आता काव्या आणि पार्थ दोन्हीही पुस्तकं एकत्र आणतात आणि दोघंही एकत्र आलेले असतात. दोघांचेही प्रेमळ क्षण आपल्याला पाहायला मिळतात. पार्थ काव्याची खूप काळजी घेत असतो. काव्य तिचा अभ्यास आणि तिच्या मुलाकडेही अगदी मनापासून लक्ष देत असते. दोन्ही गोष्टींचा समतोल अगदी ती व्यवस्थित राखत असते आणि म्हणूनच पार्थला काव्याचा अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनी आर्याच्या घरी गेलेले असतात. आता आर्याचे 4 महिन्यानंतरच्या सोनोग्राफीचे रिपोर्ट आलेले असतात. आता नंदिनी ते रिपोर्ट पाहते आणि आता मात्र नंदिनीचे अश्रू अनावर होतात. आपल्या बाळाचे ते रिपोर्ट पाहिल्यानंतर नंदिनी खूप भावूक होते. तर जीवा तिचा हात हातात घेतो, तिच्या हातावर किस करतो. हे सगळं दृश्य आर्या पाहते आणि हे आर्याला अजिबातच आवडलेलं नसतं. नंदिनी जीवाला म्हणते, म्हणता म्हणता 4 महिने कधी निघून गेले काहीच कळालं नाही. आपल्या बाळाचे 4 महिन्यानंतरचे रिपोर्ट आहेत. आपलं बाळ 4 महिन्याचं झालं आहे आणि किती छान दिसतंय ना आपलं बाळ, खूप छान आकार घेत आहे. तर त्यावेळी जीवा म्हणतो, हो, आपलं बाळ खरंच किती छान वाटतंय ना. आज कितीतरी दिवसानंतर आपल्या ह्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसत आहेत. तर त्यावेळी जीवा आर्याला आवाज देत म्हणतो, आर्या, हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे घडलं आहे. हे आनंदाचे क्षण आम्हाला अनुभवायला तुझ्यामुळे मिळत आहेत. आज जो आमच्या आयुष्यात आनंद आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे. हे दिवस, हे क्षण आम्हाला खरंच तुझ्यामुळे पाहायला मिळालेत. आमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण तू आम्हाला दिलेस आणि आता तू जे काही आमच्यासाठी करतेस ना, ते आम्ही कधीच नाही विसरणार.
आम्ही तुझे हे उपकार कायम लक्षात ठेवणार, कधीच तुला विसरणार नाही. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, हो आर्या, या सगळ्यासाठी खरंच थँक्यू. खरंच थँक्यू की तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं काही अनुभवायला मिळतंय. आणि आर्या, थँक्यू यासाठी की गेल्या 2 महिन्यात तू खरंच खूप छान स्वतःची काळजी घेतली आहेस. खरंच छान, अगदी आपल्या मुलाप्रमाणे आमच्या मुलाला जपतेस. आणि एवढं सगळं करूनही तू हॉस्पिटलही सांभाळत होतीस. खरंच तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय आर्या. तर आता जीवा नकळतच प्रश्न करत म्हणतो, ए बाळ कधी किक मारणार आहे? म्हणजे जेव्हापासून पार्थदादा आणि काव्याचं बाळ किक मारताना ऐकलंय आणि तेव्हापासून मला सुद्धा उत्सुकता वाढत चालली आहे की माझं बाळ अशी किक कधी मारणार, त्याची चाहूल मला कधी जाणवणार. मला ती गोष्ट अनुभवायची आहे. आता मात्र नंदिनीला वाईट वाटतं आणि नंदिनीकडे पाहिल्यानंतर जीवालाही वाईट वाटतं आणि म्हणूनच जीवा कान पकडत नंदिनीची माफी मागत म्हणतो, सॉरी. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, तू अनुभवू शकतोस, तू या सगळ्याचं फील करू शकतोस, तू माझ्या पोटावर हात ठेव आणि या गोष्टीचा अनुभव घे. तर त्यावेळी मात्र नंदिनी रागानेच आर्याकडे पाहते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई कॅलेंडरमध्ये आता डोहाळे जेवणासाठी मुहूर्त बघत असतात. आता विचार करत त्या म्हणतात की डोहाळे जेवणासाठी मुहूर्त गुरुजींनाच विचारावा लागेल. तर त्याचवेळी पार्थने खूप छान साडी मानिनीताईंसाठी आणलेली असते. मानिनीताई पार्थला म्हणतात, अरे हे काय? आणि अगदी आश्चर्यानेच पार्थला म्हणतात, साडी आणि माझ्यासाठी? तर पार्थ म्हणतो, नाही, बाबांसाठी. आता पार्थने पुन्हा एकदा मानिनीताईंचा धपाटा खाल्लेला असतो. मानिनीताई म्हणतात, काय असं अचानक? म्हणजे तू अशी अचानकच साडी वगैरे घेऊन आलास म्हणून विचारलं मी. तर पार्थ म्हणतो, काय झालं, मी आज माझ्या बायकोसाठी खूप सारे ड्रेस आणलेत. मग दुकानदार म्हणाला की ही घ्या एक फ्रीमध्ये साडी. म्हटलं आता ही साडी काय करायची? म्हणून म्हटलं आईला देऊन टाकायची. मानिनीताई म्हणतात, हो का? असं म्हणत मानिनीताई पुन्हा एकदा पार्थला चांगलाच धपाटा घालतात. तर पार्थ म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे, माझ्या गोड आईसाठी मी खास ही साडी आणली आहे, कारण हा कलर तुझा आवडता कलर आहे ना. तर मानिनीताई म्हणतात की हो, थँक्यू सो मच, खरंच खूप छान आहे साडी. पण बरं झालं हा पार्थ, तू काव्यासाठी ड्रेसेस आणलेस. खरं तर तिला ते सगळे ड्रेस फिट होतच होते आणि त्यामध्ये तिला त्रासही झाला असता, कारण आता तिचं पोट वाढत चाललंय ना. बरं झालं आठवणीने तू घेऊन आलास. परंतु सांग ना तिला ते ट्राय करून दाखवायला, मला बघायचं आहे तिला ते कसे दिसत आहेत. तर पार्थ म्हणतो, हो, त्या चेंजेस करत आहेत. आता काव्या चेंज करून येताच मानिनीताई काव्याकडे पाहतात. त्यांना काव्याचं खूप कौतुक वाटत असतं आणि त्या ड्रेसमध्ये काव्या खूप छानही दिसत असते. मानिनीताई काव्याचं कौतुक करत म्हणतात, किती छान दिसतेस, खरंच खूप गोड दिसतेस. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुम्हाला हे ड्रेस कम्फर्टेबल आहेत ना? तर काव्या म्हणते, हो, खूपच छान आहेत. पण मी चांगली दिसतेय ना? तर मानिनीताई म्हणतात, हो, मी म्हणाले ना, खरंच खूप छान दिसतेस तू. तर पार्थ म्हणतो, नाही नाही, काहीतरी कमी आहे. आता मात्र मानिनीताई पार्थकडे पाहतात आणि म्हणतात, काय रे, चुका काढायच्या आहेतच का तुला? काय कमी आहे नक्की? तर पार्थ म्हणतो, अगं म्हणजे त्या ड्रेसला मॅचिंग कानातले, टेकली, ब्रेसलेट, बांगड्या असं काहीतरी असायला हवंच ना. आणि हे सगळं काही घातल्यानंतर किती छान दिसाल ना, म्हणजे छान फोटोही काढता येतील. मी घेऊन येतो लगेच. तर त्यावेळी काव्या म्हणते, अहो गप्प बसा ना, काय चाललंय तुमचं? खरं तर माझ्याकडे तितका वेळही नाही आहे. एक एक मिनिट माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. काय आहे ना, परीक्षेसाठी फक्त 1 महिना राहिला आहे. तर पार्थ म्हणतो, परंतु 1 दिवस तर तुम्हाला काढावंच लागेल काव्या. तर मानिनीताई म्हणतात, हो हो, 1 दिवस फक्त डोहाळे जेवणासाठी. त्यानंतर तुला हवा तेवढा अभ्यास कर, सगळं काही मी तुझ्या हातात आणून देईन, फक्त 1 दिवस. तर काव्या म्हणते, हो, तो 1 दिवस मी काढणारच आहे, परंतु बाकी प्लीज मला अभ्यास करू द्या, कारण मला आता कुठलाच अडथळा नको आहे. मी दुसऱ्यांदा मेन्स द्यायला जाते आहे. काय आहे ना, आताची मेन्स म्हणजे माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आता हे ऐकून मानिनीताई आणि पार्थला धक्काच बसतो. मानिनीताई म्हणतात, ए प्लीज काव्या, असं काहीही बोलू नकोस. मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या प्लीज असं मरणाचं वगैरे बोलू नकोस का, बाळ सगळं काही ऐकत असतं. आता काव्या फक्त पॉझिटिव्ह बोलायचं, कळलं का? आणि हो, काहीही होणार नाही. तुझी तब्येत, तुझ्या बाळाची तब्येत अगदी व्यवस्थित असणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. मानिनीताई अगदी विश्वासाने काव्याला म्हणतात, अजिबात काळजी करू नकोस, कुठलाच अडथळा येणार नाही, तू अगदी उत्तम मार्काने पास होशील, माझी पूर्ण खात्री आहे. काव्या म्हणते, ते तर करेनच मी, पण आई खरं सांगू का, मला असं काही म्हणायचं नव्हतं, पण काय आहे ना, परीक्षेसाठी काही फक्त मोजके दिवस उरले आहेत ना, म्हणून मी असं नकळतच बोलून गेले.
तर मानिनीताई काव्याला म्हणतात, हे बघ, तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे हे आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्यामुळेच तुझ्या परीक्षेपर्यंत संपूर्ण काळजी ही अख्खं देशमुख कुटुंब घेईल, हो की नाही पार्थ? तर पार्थही होकार देतो. तर मानिनीताई आता काव्याला विचारतात, काय तारीख काय आहे तुझ्या परीक्षेची? तर काव्या म्हणते 16 ऑगस्ट. तर आता पार्थ म्हणतो, चला तर मग आता 16 ऑगस्टपर्यंत मी तुम्हाला काहीही कशावरूनही बोलणार नाही. तर काव्या म्हणते, हो खरंच? तर काव्या हात जोडत पार्थला म्हणते, थँक्यू. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात, चला मी कॅलेंडरवर मार्कच करून ठेवते 16 ऑगस्ट. तर आता हे सगळं बोलणं रम्या ऐकत असते. रम्या म्हणते 16 ऑगस्ट. आता मात्र रम्याने षडयंत्र रचायला सुरुवात केलेली असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आर्याच्या बोलण्यावर जीवा नकार देतो आणि म्हणतो, नाही नाही, मला नाही अनुभवायचं आहे. आणि आता जीवा रिपोर्ट पाहत असतो. तर त्यावेळी नंदिनी जीवाकडेच पाहते आणि मनाशी म्हणते, जीवा, मला माहीत आहे तुम्ही बाळाच्या बाबतीत किती इमोशनल आहात, तुम्हाला बाळाची किती ओढ आहे आणि बाळासाठी तुम्ही किती उत्सुक आहात, पण मी तुम्हाला असं निराश नाही करणार. तर आता आर्या रागानेच नंदिनीकडे पाहत असते, कारण नंदिनीचं हे वागणं आर्याला अजिबातच आवडत नसतं. कारण नंदिनीच्या या वागण्यामुळे आर्या आणि जीवा या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, मी काय म्हणते की तुम्ही बाळाला अगदीच फील करू शकता आणि का नाही करणार, तुम्ही तर बाळाचे बाबा आहात, हक्काने तुम्ही तुमच्या बाळाला अनुभवू शकता, तो तुमचा हक्क आहे. तर जीवा म्हणतो, खरंच? नंदिनी म्हणते, हो खरंच. असं म्हणत नंदिनी स्वतःहून जीवाचा हात हातात घेते आणि आर्याच्या पोटावर ठेवण्यासाठी घेत असते. आता हे पाहून आर्या खूप खुश असते, ती खूप खुश असते आणि डोळे बंद करून ती आता जीवाचा स्पर्श जाणवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ज्यावेळी आर्या डोळे उघडून पाहते तर नंदिनीच्या हाताच्या वर जीवाचा हात असतो आणि ते पाहून आर्याला धक्काच बसतो. परंतु ज्यावेळी जीवाची बोटं पोटाला स्पर्श करतात त्यावेळीच बाळाचा अनुभव जीवाला अनुभवायला मिळतो आणि त्यावेळीच बाळाचा स्पर्श त्याला जाणवतो आणि ते पाहून जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवा खूप खुश होतो. परंतु नंदिनीच्या या वागण्यामुळे आर्या मात्र रागानेच तिच्याकडे पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रम्या वसुआत्यांना म्हणते, आपण आता असं काहीतरी करायला हवं की या सगळ्यामुळे तिच्या मनावर घाव बसायला हवं, म्हणजे असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे या घरात पुन्हा एकदा 16 डिसेंबर घडेल. असं म्हणत रम्या आणि वसुआत्या आता या सगळ्यासाठी प्लॅन करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की नंदिनी काव्याला फोन करते आणि विचारते, जीवा जेवलेत का? तर त्यावेळी काव्या म्हणते, अगं तू खरी असेल तर ना? तर नंदिनी म्हणते, मला तर ते म्हणाले होते की ते घरीच जाणार आहेत, ते घरी आले नाही आहेत का? तर इकडे जीवा आर्याला भेटण्यासाठी आलेला असतो. तर आर्या जीवाला विचारते, जीवा तू कधी टॅटू काढलायस का? तर जीवा म्हणतो, मला आता टॅटू काढण्यात अजिबातच इंटरेस्ट नाही. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, आता आवडत नाही म्हणजे या अगोदर तुझ्या हातावर टॅटू होता का? कारण तू टॅटू काढला होतास का? तर त्यावेळी मात्र जीवा शांतच होतो. जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. आता आर्याला सत्य कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.